खरंच म्हणजे 100% खरं. आणि मी एक डिझायनर सुद्धा बोलवलाय. तो आला की त्याला भेटा, जशा डिझाईनचे कपडे हवेत ना तसे तो बनवून देईल तुम्हाला. पण त्याआधी जरा मी चेक करतो की तुमच्याकडे काय काय आहे ते. हा, ही साडी चांगली दिसते. त्यानंतर ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. ही साडी ना, नाही रे, ही साडी मला बाबांनी घेतली आहे. अच्छा, मस्तच आहे. मी बघतो अजून. हा हार पण मस्त आहे. तिचं सगळं सामान आहे इथं. मामाचं काही सापडते का नाही? अरे वा, या बांगड्या सुद्धा सुंदर आहेत की. हे पाचगाव वरून घेतलेत. अच्छा अच्छा, आपलं लग्न झालं ना की आपण सुद्धा पाचगावच्या ह्याच दुकानातून सोन्याची खरेदी करू. हा, हे इकडं हिरा, हे लॉक करून ठेवायची काय गरज आहे? द्यायची चावी. नाही धैर्य. नाही धैर्य म्हणजे तुम्ही मला नाही म्हणताय? धैर्य अहो, नाही म्हणजे ते कपाट माझं नाहीये, मग कोणाचं आहे? बाबांचं. आणि त्याची चावी सुद्धा बाबांकडेच आहे. नाही म्हणजे बाबांच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ना त्यातच आहे. बाबांनी मला बजावूनच सांगितलंय की त्या कपाटाला कुणीही हात लावायचा नाही. अच्छा, काय इम्पॉर्टंट ठेवलं असेल मामाने ह्यात? मिशन सुमित्रा, मिशन सुमित्रा डन, मिशन यात्रा डन, मिशन मानस डन, मिशन पार्वती पण डन. फक्त मिशन गुरुकुल, मिशन गुरुकुल, मिशन गुरुकुल नॉट डन. काकांच्या बाकी सगळ्या मिशनची आहे ना सगळी माहिती मिळाली, फक्त हे त्यांचं शेवटचं मिशन, मिशन गुरुकुल. ह्याची काहीच कशी माहिती कळना झाल्या ना, काही समजना झालंय मला ना, कसली लिंक पण घावना झाल्या. फक्त एवढंच कळालंय की हे काकांचं शेवटचं मिशन होतं आणि ते अर्धवट राहिले. नाही नाही, ह्याची माहिती मिळायला लागते, त्याशिवाय ही एव्ही अशी एकदम परफेक्ट होणार नाही. तर काय करू, कुणाला विचारू, कसं शो? भाऊ, हा भाऊंना विचार. नाही नाही नाही, भाऊंना नको. परवा दिवशी जरासं त्यांना काहीतरी विचारलं तर ते एकदम एवढे हायपर झाले होते. भाऊंना नको. सावी आहे की सावी. मामाच्या पासबुकवर हा कुठला पत्ता आहे? डोक्यावर पडल्यास काय डायरेक्ट कुठे निघाल्यास आत? कुठलं घर आहे?